नेहमी मला प्रश्न पडतो, हॉटेलमधली भरली वांगी एकदम मऊसूद गीर कशी शिजलेली असतात, माझी थोडी कच्चीच राहतात. म्हणून मी आज एक नवीन प्रयोग करायचा ठरवला. चला तर मग छोटी छोटी वांगी आणून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतली. सगळ्याचे काटे काढून घेतले, देठ काढून घेतले आणि मधोमध 4 भाग करून आत व्यवस्थित आहे का नाही याची खात्री करून घेतली. वांगं किडलेलं असू शकतं, त्यामुळे स्वच्छ वांगी चिरून घेतली आणि मग कढईत तेल तापवायला ठेवलं. त्याच्यात थोडं हिंगडी, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, खोबरं, सुकं खोबरं किसलेलं परतून घेतलं. मग त्याच्यात कुटलेलं शेंगदाणं, हे भाजून कुटलेलं शेंगदाणं आहे. मग त्याच्यात तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, तीळ असं घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ह्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. त्याच्यानंतर हे गार करायला ताटात घालायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून घालायची आणि सगळी वांगी अशी व्यवस्थित मस्तपैकी भरून घ्यायची आहेत. वांगी गुबगुबीत भरून घ्यायची आहेत आपल्याला. अशा प्रकारे सगळी वांगी आपण भरून घेतलेली आहेत. बघा, कलर पण कसा मस्त आलेला आहे. आता तो नवीन प्रयत्न आहे, तो हा कुकरमध्ये फोडणी टाकणार आहे मी. तेल आणि मोहरीची फोडणी टाकून सगळी वांगे खालवर करून घेतले आणि राहिलेला मसाला घालून परतून घेतलं आणि त्याच्यात वांगी बुडतील एवढंच मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि कुकर झाकून एक 3 शिट्या मारून घेतलेल्या आहेत. त्यामुळं बघा, वांग्याचा कलर पण आणि जशी कन्सिस्टन्सी हवी होती तशी झालेली आहे. कोथिंबीर घातलं, मस्तपैकी वांगी शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही, पटकन कट होतं.